सर्वप्रथम मी आपलं सर्वांचं पोलीस खात्यामध्ये स्वागत करतो. मला माहिती आहे की ही परीक्षा ही IPS पेक्षाही अवघड आहे आणि हे मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो. कारण IPSच्या परीक्षेला सुद्धा सुरुवातीला फिजिकल टेस्ट नसते. सिलेक्शन झाल्यानंतर मग पुन्हा ट्रेनिंग देतात. परंतु ही एक अशी परीक्षा आहे की ज्यामध्ये तुम्हाला फिजिकल टेस्टला सुद्धा 90%च्या वर परफॉर्म करावं लागतं आणि लेखी परीक्षेला देखील 90%च्या वर मार्क मिळवावे लागतात. अशी ही अत्यंत कठीण परीक्षा पास होऊन पोलीस खात्यात आलेल्या आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. पोलीस उपायुक्त सन्माननीय डॉक्टर DCP बाजी भाकरे साहेब हे लाभलेले आहेत. संस्थेच्या वतीनं साहेबांचं खूप खूप आभार. यानंतर साहेबांचा संस्थेच्या वतीनं सन्मान होणार आहे. साहेबांच्या बाबतीत एक छोटीशी ओळख करून देतो. बार्शी तालुक्यातील उपळाई बुद्रुक हे साहेबांचं गाव आहे. आज महाराष्ट्र राज्यामध्ये अधिकाऱ्यांचं गाव म्हणून कोणत्या गावाचा नामोल्लेख होत असेल तर उपळाई बुद्रुक हे गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. आणि साहेबांच्या बाबतीत विशेष असं की त्या गावातील पहिले अधिकारी क्लास 1 ऑफिसर हे बाजी भाकरे साहेब आहेत. साहेबांच्या बाबतीत साहेबांच्या कुटुंबातूनच जवळपास साहेब स्वतः IPS अधिकारी, साहेबांच्या भगिनी रोहिणीताई बाजी भाकरी हे दिल्लीमध्ये ग्रामविकास मंत्रालयात अतिशय वरिष्ठ पदावरती कार्यरत आहेत. म्हणजे एकाच कुटुंबात 2 क्लास 1 ऑफिसर. सोबतीनं साहेबांच्या प्रेरणेनं गावात जवळपास 4 ते 5 IAS अधिकारी, 4-5 IRS ऑफिसर, सोबतीनं 1-2 IPS ऑफिसर. आपल्या अख्ख्या तालुक्यामध्ये एखादाही IAS IPS नसतो तर एकाच गावानं जवळपास 15 ते 20 भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी दिलेले आहेत. सन्मान कष्टाचा, त्यागाचा, समर्पणाचा या ब्रीदवाक्याला साजेसा आणि हजारो पालकांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आणणारा हा भव्य दिव्य सोहळा पुणे शहरात पार पडला. शिवचैतन्य अकॅडमी पुणे या संस्थेनं नुकत्याच लागलेल्या पोलीस दल आणि अग्निशमन दलाच्या भरती निकालात 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड घडवून आणत महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पुण्यातील प्रसिद्ध विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहात हजारोंच्या संख्येनं उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. या अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष अक्षय मराठे सर तसंच प्रमुख मार्गदर्शक शुभम मराठे सर, पुणे शहर पोलीस, निलेश झेंडे सर, इंडियन आर्मी, तेजस शिवतारे सर, पुणे शहर पोलीस आणि प्रवीण चौगुले सर, मुंबई पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं. हडपसर भेकराई नगर शाखेचे व्यवस्थापक आकाश गोरे सर आणि दिवे पुरंदर शाखेचे व्यवस्थापक अमोल फडतरे सर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना दिलेल्या कठोर प्रशिक्षणाचं हे यश असल्याचं मानलं जात आहे. या कार्यक्रमाला पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजी भाकरे, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं आणि त्यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित हजारो पालकांच्या डोळ्यात अश्रू होते. हे अश्रू आनंदाचे होते, अभिमानाचे होते आणि त्या संघर्षाच्या आठवणींचे होते. कारण या यशामागं अनेक विद्यार्थ्यांचा संघर्ष दडलेला आहे. कुणी हॉटेलमध्ये काम करत कुटुंबाची जबाबदारी सांभाळत पोलीस बनले तर कुणी मजुरी करत प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द न सोडता यश मिळवलंय. या प्रत्येक विद्यार्थ्याची कथा म्हणजे मेहनत, जिद्द आणि समर्पणाचा प्रेरणादायी प्रवास आहे. यावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजी भाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की आजचं यश हे पारदर्शक भरती प्रक्रियेचं फलित आहे. या प्रक्रियेत कोणाचाही वशिला चालत नाही. त्यामुळे मिळालेली ही खाकी जनतेच्या सेवेसाठी आणि देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी वापरली पाहिजे. ज्या पद्धतीचा भव्यदिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता शिवचैतन्य, तुम्ही पाहिलं ही जी फक्त टॅगलाईन जे सन्मान कष्टाचा, त्यागाचा आणि कर्तव्याचा, ही फक्त टॅगलाईन नाही तर त्यांच्या पूर्ण परिवाराचा प्रवास तुम्ही आज या ठिकाणी पाहिलेला आहे. कसं संघर्ष करून हे मुलं आज या ठिकाणी आलेले आहेत आणि तुमच्या दलामध्ये हे या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. कशा पद्धतीचा हा जो कार्यक्रम आहे तुम्ही पाहिला? या कार्यक्रमाचं जो प्रमुख मार्गदर्शन आहे शुभम मराठे, हा स्वतःच खूप संघर्षातून या ठिकाणी भरती झालेला आहे आणि त्यानंतर परत हा पूर्ण पोलीस स्कूल ट्रेनिंगमध्ये ज्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये देखील हा टॉपर आलेला आहे.
आणि नंतर मग ह्या मुलांना मार्गदर्शन या संस्थेच्या माध्यमातून जो करतो तर ते खरोखरच खूप कौशल्यानं करतो. या ठिकाणी त्यांची लेखी परीक्षेची तयारी असो, फिजिकलची असो, त्यांच्यामध्ये डिसिप्लिन आणणं असो आणि फायनली एकदम एक्झामच्या वेळची तयारी. तर ही अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीनं करून घेतल्यामुळं या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणावरती मुलं त्याच्या अकॅडमीमधून या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आपल्याला दिसतं. एकीकडे तुम्ही सांगितलंच की ज्या सिस्टममध्ये पारदर्शकता आलेली आहे तेच कारण आहे की आज ही मुलं आज आपल्याला या स्टेजवरती पाहायला मिळतात. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर हे जे मुलं आहेत ज्या ग्रामीण भागामधनं या ठिकाणी येतात, असे इन्स्टिट्यूट्समध्ये यावं लागतं. जर प्राथमिक शाळा असेल त्याच ठिकाणी जर शाळेच्या माध्यमातून ह्या मुलांना जर चांगलं प्रशिक्षण दिलं गेलं तर कुठेतरी असं वाटतं आणखी जास्तीत जास्त गोरगरिबाची जी मुलं आहेत अशा सेवेमध्ये पाहायला मिळतील. शाळेपासून जर प्रशिक्षण देता आलं तर ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु अगदीच प्रत्यक्ष प्रशिक्षण जरी नाही देता आलं तरीसुद्धा केवळ त्यांचं फिजिकल फिटनेस जरी मेंटेन झाला तरीसुद्धा भरपूर आहे. आणि दुसरं म्हणजे यामध्ये जर विषय आपण बघितले तर मराठी, इतिहास, थोड्या प्रमाणात भूगोल, करंट अफेअर्स, बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे ही शाळेचेच विषय आहेत. तर हे शाळेचे बेसिक विषय तुम्ही त्यावेळेला छान शिकलात तेच जाऊन पुढं 12वी नंतर तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये उपयोगाला पडणार आहे. त्यामुळे शाळेचे जे मूळ विषय आहेत ते चांगल्या पद्धतीने शिकणं आणि फिजिकल फिटनेस एवढ्या 2 गोष्टी केल्या तरीसुद्धा तुमची तयारी होईल. एकीकडे पाहायला गेलं तर ज्या पद्धतीचं भरती प्रक्रिया होते, अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी लांब लांबवरून येतात, कुठे तर अनेक ठिकाणी असुविधासुद्धा पाहायला मिळते. पण कुठेतरी आता त्या प्रोसेसमध्ये कुठं चांगली पद्धत सरकार राबवताना दिसतं. आणखी याच्यामध्ये कशा पद्धतीचं परिवर्तन व्हायला पाहिजे, तुमच्या निदर्शनास या गोष्टी काय येतात? पूर्वी असं चित्र असायचं की जे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेसाठी म्हणून यायचे त्या सगळ्यांची या ठिकाणी सोय नसायची. मग हे ज्या ठिकाणी सेंटर आहे त्याच्याजवळ कुठंतरी झोपणे, त्यानंतर तिथंच कुठंतरी शौचालयात जाणे, अशा प्रकार असा. आता पोलीस खात्याच्या ही गोष्टी लक्षात आल्यानंतर गेले काही दिवस झालं आम्ही या ठिकाणी त्यांची राहण्याची एक किमान व्यवस्था त्या ठिकाणी करतो आहे. मुलींची तर 100% करतो, परंतु मुलांची देखील त्या ठिकाणी एक किमान सुविधा, रात्रभर झोपण्याची व्यवस्था त्या ठिकाणी डास चावू नये. कारण रात्री जर त्याची झोप व्यवस्थित नाही झाली तर तो दुसऱ्या दिवशी परफॉर्मन्स देऊ शकणार नाही. त्यामुळे एक किमान मच्छर नसतील आणि सकाळी उठून त्याला त्याचा प्रातर्विधी उरकेल तर एवढी एक मिनिमम सुविधा करण्याचा पोलीस खात्याचा प्रयत्न असतो. परंतु संख्या जास्त असते त्यामुळे एक कॉमन मिनिमम स्टँडर्ड मेंटेन करणं देखील आमच्यासमोर चॅलेंज असतं, परंतु हे करण्याचा निश्चित प्रयत्न असतो. मुलांसाठी मी हे म्हणेल की सगळ्यांची सोय करणं काय काय वेळेला पोलीस खात्याला सुद्धा चॅलेंज असतं. तर त्यामुळे प्रत्येकानं जर थोडं ज्यांचं शक्य आहे अशा लोकांनी आपले नातेवाईक किंवा काही त्यांच्याप्रमाणे काही सोय जर बघितली तर ह्या व्यवस्थेवर तेवढा ताण येणार नाही. आज एकीकडे तुम्ही पाहायला गेलं की ज्या 53 या ठिकाणी ज्या 53 यांचा सत्कार करण्यात आला त्याच्यामध्ये असे सुद्धा तुम्हाला कुटुंब पाहायला मिळेल की त्यांना 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत. लग्न झाल्यानंतर त्यांनी जो परिश्रम घेतला, त्यांच्या परिवारानं जो पाठिंबा दिला त्यामुळे त्यांना यश मिळालं. तर यांच्यासाठी एक काय संदेश द्याल? अशा अनेक काही आहेत की ते इच्छुक आहेत पण त्या ह्या सर्व गोष्टीमुळे येऊ शकत नाहीत. मी एवढंच म्हणेल की ह्या प्रत्येक सक्सेस स्टोरीची एक कहाणी आहे, हर एक की एक कहानी है और वो कहानी उतनी ही रंजक है, उतनी ही ड्रॅमॅटिक है, उतनी ही पॉवरफुल आहे. म्हणजे ही खूप पॉवरफुल आहे. प्रत्येकाचं एक जे एव्हिडेंटली आपल्याला समोर आलं, लग्न झाल्यानंतर 2 मुलं झाल्यानंतर आले किंवा असं, परंतु ह्यात प्रत्येकाची एक संघर्ष गाथा आहे. प्रत्येकाची बघितलं तर एक पिक्चर निघाले एवढे. प्रत्येक पोरगा अभ्यास केलेला आहे, प्रत्येक पोराचा कोणाचा गोळा जात नव्हता, कोणाचं रनिंग होत नव्हती, त्यानं ज्या पद्धतीनं स्वतःला एक्सेल केलं तर ती एक खरोखरच कहाणी आहे. तर ह्या प्रक्रियेतून प्रत्येकाला जावं लागतं, प्रत्येकाला या प्रक्रियेतून जावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला तो दर्जा सिद्ध होत नाही. त्यासाठी म्हणून मी एवढंच म्हणेल की प्रत्येकानं स्वतःला एक्सेल करणं हे त्याचं काम आहे. त्यासाठी म्हणून अशा काही सोयीसुविधा अकॅडमी असतील त्या ठिकाणी मार्गदर्शन घेणं, त्यानंतर आपलं प्रत्येक स्किल शार्पन करणं. हे जर आपण एक एक गोष्ट जर आपण बघितली तर रनिंगचा काय विषय होतो आहे, आपल्या गोळ्याचा काय विषय होतो आहे, आपल्या लेखी परीक्षेमध्ये आपलं मराठीचा काय आपला विषय आहे, आपलं करंट अफेअर्स कच्चा आहे, बुद्धिमत्ता, एक एक गोष्ट घेऊन जर आपण ते स्किल शार्पन केलं तर मला असं वाटत नाही की ह्या जगातली कुठलीच परीक्षा आपण अवघड आहे. या ठिकाणी शिवचैतन्य अकॅडमीच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींनी जो पोलीस दलात जाण्याचा निर्धार केला, या ठिकाणी शिवचैतन्य अकॅडमी पहिल्यापासून ह्या भागात MPSC UPSCचं काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. या ठिकाणी आमचे मराठे सर असतील किंवा त्यांची टीम असेल
यांनी यापूर्वी चांगले चांगले विद्यार्थी मोठमोठ्या पदावर पाठवण्याचं काम केलेलं आहे. माझ्या ज्या पोलीस दलात गेलेल्या भगिनी असतील त्यांना महाराष्ट्राचं आणि देशाचं नावलौकिक करावं अशीच मी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आज शिवचैतन्य सन्मान सोहळा 2026च्या माध्यमातून तब्बल महाराष्ट्रातली पहिली अकॅडमी जी पुणे पोलीससाठी 57 पोलीस घडवलेत. महाराष्ट्रात अशी एकही अकॅडमी नाही ज्या अकॅडमीनं पहिल्या प्रयत्नामध्ये एका वेळी 57 पुणे पोलीससाठी पोलीस दिलेत. आणि यावर्षी जी पोलीस भरती प्रक्रिया झाली त्या भरती प्रक्रियेमध्ये 114 ते 15 विद्यार्थी आमचे पुणे शहराला होते. त्यापैकी 57 ते 58 विद्यार्थी पुणे शहराला गेले. त्यानंतर जर सांगायचं झालं तर ह्यावर्षी संस्थेमध्ये 120पेक्षा जास्त विद्यार्थी पोलीस पदावर पोचलेत. काही विद्यार्थ्याचा निकाल राहिलेला आहेत. SRPF असेल, जेल पोलीस असेल, त्या ठिकाणाचं पण आपलं रिझल्ट राहिलेत. ते रिझल्ट जर बघितले तर किमान 150पर्यंत आपण पोचू. संस्थेचं जर सांगायचं झालं तर संस्थेमध्ये अनाथ विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन आहे. त्यांना कुठलीही फीस नाही, ना राहण्याची फीस आहे, ना क्लासची फीस आहे, कुठलीच फीस नाही. आमच्याकडं या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगल, संस्थेकडं अनाथ विद्यार्थी पोचवा. त्या अनाथ विद्यार्थ्याला सरकारी नोकरीपर्यंत पोचवण्याचं काम आमचं आहे. तसंच महाराष्ट्रातील तमाम माजी सैनिकांना विनंती आहे ज्यांना सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, देशाची सेवा केली आहे, देशाची सेवा करून कुठंतरी पोलीस प्रशासनामध्ये जायचं आहे, कायदा सुव्यवस्था राबवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, अशा प्रत्येक महाराष्ट्रातील माजी सैनिकांना विनंती आहे त्यांनी आमच्यापर्यंत यावं. कुठलीही फी न घेता, कुठलीही नाही, 1 रुपये फी न घेता त्यांना अंगावर गुलाल पोचवण्याचं काम संस्था करल. आणि या चॅनलच्या माध्यमातून अजून एक सांगल, जो ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील पाड्यातील गल्लीतील विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी आमच्यापर्यंत पोचू शकत नाही, तो विद्यार्थी आमच्याकडे येऊन निवासी शिक्षण घेऊ शकत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील किमान 1 लाख विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून केवळ 1 रुपयाची फी आकारून ग्रामीण भागातील 1 लाख विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन मार्गदर्शन शिवचैतन्य अकॅडमी पुणे देणार आहे. आणि अजून एक सांगल, त्या बॅचसाठी लागणारा जो काही शिक्षक वर्ग आहे 1ही रुपया मानधन घेणार नाही. आणि या बॅचच्या ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून जो काही निधी असेल तो निधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले जाईल, जेणेकरून जो आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे, जो अचानक संकट आलं राज्यावर, तर त्यासाठी वापरला जाईल. संस्थेचं काम उत्तम पद्धतीनं आहे. 4-5 वर्ष झालं संस्था चांगल्या पद्धतीने काम करते. संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक शुभम मराठे सर, निलेश झेंडे सर, संस्थापक अक्षय मराठे सर, सर्व शिक्षकांनी चांगल्या पद्धतीने काम केलं. आज संस्थेमध्ये किमान 1000पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 10वीपेक्षा जास्त विद्यार्थी, 10वी झालेले विद्यार्थी किमान 250 ते 300 विद्यार्थी संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण घेत आहेत. अग्निवीरसाठी जर बोलायचं झालं, आर्मीमध्ये गेल्या वर्षी ह्या बॅचला आमच्याकडं 18 विद्यार्थी अग्निवीरला लागलेत, पण आम्ही अग्निवीरची स्पेशल बॅच चालवली नव्हती. ह्या वर्षी स्पेशल अग्निवीर बॅच चालू केली आहे. आणि किमान जास्त काय नाही, असं फपाटे मारणार नाही, किमान 51 विद्यार्थी ह्या वर्षी अग्निवीरला शिवचैतन्य अकॅडमी पुणे देईल हा विश्वास आहे. एकीकडे पाहायला गेलं तर शिवचैतन्याची जी सुरुवात आहे ती नेमकी केव्हा झाली होती आणि आता सध्या जे आहे त्याचं जो रूपांतर आहे 1 शाखेपासून 2 शाखेपर्यंत कितपर्यंत गेलेलं आहे आणि आपल्या जी शाखा आहेत नेमकं कोणकोणत्या भागामध्ये आहेत? शिवचैतन्य अकॅडमी पुणे सुरुवातीला 2020ला सुरुवात झाली. सुरुवातीला फार छोटं एका हॉलमध्ये सगळं काम चालू होतं. हडपसर भेकराईनगरला पहिली शाखा आहे. त्या संस्थेचं काम आज 2026पर्यंत नाही म्हणलं तर 2 शाखेपर्यंत गेले. हडपसर भेकराईनगरला एक शाखा आहे, तिथं 700 ते 800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दुसरी शाखा आपली दिवे पुरंदरला आहे, तिथं 250 ते 300 विद्यार्थी निवासी प्रशिक्षण घेत आहेत. दुसरीकडे पाहायला गेलं तर ज्या मुलांना आपल्या ह्या संस्थेसोबत जुळायचं असेल, सरासरी वार्षिक किती अशी फीस असेल की जे ते देऊ शकतील आणि ह्या संस्थेमध्ये येऊन ज्या पद्धतीचं आपल्या माध्यमातून जे काही सेवा दिली जाते त्याचा लाभ घेतील, या संदर्भात काय सांगाल? चॅनलच्या माध्यमातून एकच सांगाल सर, फार नाममात्र फी क्लासची आकारली जाते आणि राहण्याची आणि जेवणाचीच फी घेतली जाते, जेणेकरून जे एखाद्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर त्यांची फक्त राहण्याची आणि जेवणाची फी घेऊन त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन दिलं जाईल. क्लासचा शिक्षकाचं पेमेंट असेल, पुस्तकाचा खर्च असेल, टेस्ट सिरीजचा खर्च असेल, त्यानंतर त्या हॉलचा खर्च जर सोडला तर बाकी आपण कुठलीही फी आकारत नाही. जेवढा खर्च लागतो आहे तेवढीच आपण वार्षिक क्लासची फी ठेवलेली आहे सर.
शेतकरी संस्थेच्या माध्यमातून ज्या पद्धतीचा कार्यक्रम भव्यदिव्य आयोजन केला होता, तुम्ही स्वतः साक्षी आहेत. तुम्ही पाहिलेत की 50पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम शिवचैतन्यांनी केलेलं आहे. या अगोदरसुद्धा अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि आता त्या पूर्ण पोलीस खातं असेल, इतर खात्यामध्ये ते आज रुजू झालेले आहेत. काय सांगा? 100% तुम्ही जे म्हणताय ते 100% सत्य आहे. आम्ही किंवा शिवचैतन्य अकॅडमी आमची जी आहे ती जे आमच्या अकॅडमीमध्ये घडलेले विद्यार्थी आहेत तेच रिअलमध्ये आम्ही फोटो देतो आणि त्यांचे व्हिडिओ घेतो. आम्ही बाहेरचे विद्यार्थी भरती झालेल्यांचे आयात करून फोटो घेत नाही. प्रत्यक्ष आम्ही ती मेहनत घेतलेली आहे आणि ते विद्यार्थ्यातून दिसून येत. 2015 साली आमचं लग्न झालं. त्यानंतर मुलं झाले 2 आणि लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला कुठंतरी वर्दीविषयी क्रेज वाटली. त्यानंतर तिला वाटलं वर्दीत मी हे करू शकते. तिनं माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आणि लग्ना पहिले तिचं शिक्षण 10वीत झालेलं होतं. त्यानंतर लग्नानंतर 7 वर्षांनी मी तिचं जे महाराष्ट्र पोलीस सेवेसाठी जे क्वालिफिकेशनला होतं 12वी ते पूर्ण केलं. त्यानंतर प्रवास चालू केला थोडा घरून. तिचे ग्राउंड घेणं असू द्या, शेतीतले कामे करून जसं वेळ भेटेल तसं अभ्यासला वेळ देणं आणि ग्राउंड करणं या माध्यमातून आम्ही प्रवास चालू केला. सुरुवातीला मुंबई शहर या ठिकाणी फॉर्म भरला. तिथे 6 मार्कांनी रिझल्ट गेला. त्यानंतर येणारे लगेचच 6 महिन्यांनी भरती आली मीरा भाईंदरला. 1 मार्कांनी वेटिंगला राहिली. मग प्रवास चालू ठेवला. अनेक शिक्षकांचे योग्य ते मार्गदर्शन घेतले. योग्य मार्गदर्शनाच्या जेव्हावर घरचे कामं सांभाळून शेतातील कामे करून धारा काढण्यापासून गायाच्या तर सर्वच कामं करून तिला जसा वेळ शक्य होईल तसा परिवाराला वेळ दिल्यानंतर जो वेळ उरतो त्यातून तिने अभ्यास केला आणि महाराष्ट्रातील पहिली महिला शेतकरी पोलीस. एक सगळं आपलं वयाची कुठले आट नसताना काही नसताना आपण सर्व करू शकतो, फक्त करण्याची जिद्द पाहिजे. हा आमच्या सर्व कुटुंबाचा कुठंतरी पाठिंबा होता. त्यामुळे सर्व शक्य झालं. धन्यवाद. 2 मुलं झाल्यानंतर यांनी सराव सुरू केला होता की 2 मुलं होण्याच्या अगोदर त्यांचा सराव सुरू होता? 2 मुलं झाल्यानंतर 3 वर्षापूर्वी सराव चालू केला आम्ही. असं मुलं पण शाळेत जात होते. त्यानंतर मग चालू केलं थोडं. या प्रकारात आजपर्यंत पोहोचलो आम्ही यशाला. आणि विशेष म्हणजे मागील वेळी ज्यावेळेस मीरा भाईंदरला वेटिंग राहिले त्यावेळेस खूप मोठं दुःख होतं मनात. पण त्याच ताकदीवर त्याच याने आम्ही जोशाने पुन्हा त्याच ताकदीने तयार झालो आणि ओपनमधून निवड झाली तिची. मोठी जबाबदारी एकीकडे शेतीची आहे, 2 मुलांची आहे, पतीची आहे, पूर्ण आपल्या परिवाराची आहे. हे करत असताना ही जी जिद्द आहे की नाही आम्हाला पोलीस व्हायचं आहे. तुमच्या परिवारामध्ये अगोदर कोण पोलीस होतं का? या संदर्भात काय सांगा? तसं जर म्हटलं तर मी नातेवाईकमधील आमच्या अनेक म्हणजे माहेरी पण आणि सासरी पण पहिली पोलीस मी असेल आमच्या माहेरी सासरी म्हणजे नातेवाईकामधील. आणि माझी पहिल्यापासून इच्छा होती की मला काहीतरी करायचं आहे, पोलीस व्हायचं, जास्तीत जास्त करून पोलीसच व्हायचं. कारण माझं ग्राउंड पण चांगलं होतं. मी खेळात पण चांगल्या प्रकारे म्हणजे माझं योगदान राहायचं. तर या सगळ्या गोष्टींमधून मग मी निर्णय घेतला की करायचं. त्यानंतर मुलं पण मोठी झाले. मुलं पण शाळेत जात होते त्यावेळेस मी पण शाळेत जात होते. मुलांचं शिक्षण माझं सोबत आमचं दोघांचं शिक्षण सोबत चालू होतं. आणि ह्या शिक्षणामधून सगळं काही करून आम्ही अभ्यास केल्यानंतर आज हे यशाला आम्ही भागीदार झालो. एकीकडे तुम्ही पाहता की शिवचैतन्य तुम्ही अकॅडमीसुद्धा जॉईन केली होती. इकडे हा सराव करत असताना ही जी 2 मुलं आहेत ते कोणाकडे होती? तेवढीच जबाबदारी तुमचं अर्ध लक्ष इकडे, मुलांकडे लक्ष, हे जे पूर्ण नियोजन आहे हे आपण कशा पद्धतीचं केलं? तसं जर शिवचैतन्य अकॅडमीचे मराठे सर यांचं खूप मार्गदर्शन तसं लाभलं. मी ऑफलाईन माझे शक्य नाही झालं, पण मी ऑनलाईन काही किंवा त्यांचं टेस्ट सिरीज असायची ना ते मी त्यांचे घेतले होते. आणि त्यात बी त्यांचं कॉलवर पण खूप मार्गदर्शन असायचं. तुम्ही असं करा तसं करा, तुम्ही खूप करता, हे चांगलं आहे, आम्हाला अभिमान वाटतो की तुम्ही याच्यापर्यंत हे म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू राहिलेत. आणि त्यात आम्ही यशस्वी झाल्यानंतर पण त्यांना खूप आनंद झाला की एवढं घरचं जबाबदारी सांभाळून सगळ्या गोष्टींना तुम्ही सामोरं जाऊन इथपर्यंत पोहोचला. तर धन्यवाद मराठी सरांना मी मनापासून धन्यवाद मानते. त्यांच्या सहकार्य खूप लाभले आम्हाला. तसे
एकीकडे शेताचं काम करत असताना हा जो पूर्ण सराव आहे पोलीस भरतीचा, ते तुम्ही शेतामध्ये करायचा की गावामधनं तुम्ही बाहेर निघून सराव करायचा, असं त्यासाठी गावामध्ये असं काही म्हणजे चर्चा व्हायची की सर्व हे करत असताना तुम्ही असं सराव करताय या संदर्भात? मी गावाकडं काही कामं असली का गावाकडेचे. मी तसं आयल्यानगरला होते, तिथं माझी ऑफलाईन अकॅडमी होती. तिथले पण सरांचं खूप मार्गदर्शन आहे मला. आणि काही काम जर आले किंवा मुलांकडे जायचं, मुलं माझे हॉस्टेलला होते दोघं पण, तर 8 दिवसातून 15 दिवसातून एक किंवा नाही तर झाले ॲडजस्ट महिन्यातून त्यांच्याकडे जावं लागायचं मला. आणि घरचे कामं आले तरी मी 8 दिवसाला 15 दिवसाला घरी जा ये, तसं पण नाही का मिस्टरांनी खूप ॲडजस्ट केलं घरचे कामं पण. आणि प्रत्येक सण आले तर घरी जावंच लागायचं. आता महिलांचं कसं प्रत्येक सण आले की घरी जा ये चालूच असायचं. तर यातून सगळ्यातून एवढ्या नाही का कष्टातून वेळ काढून मी आज हे महाराष्ट्र पोलीसमध्ये झालं आहे. त्याबद्दल सर्व खूप आनंदी झाले. आमच्या कष्टाला सगळ्यांचा सलाम आहे. चालेल. आज ज्या पद्धतीचं तुला यश मिळालेलं आहे, हा किती वर्ष तू यासाठी परिश्रम घेतलेली आहेस आणि या परिश्रमच्या पाठीमागे पूर्ण परिवाराचा कसा पाठिंबा मिळाला? मला 2-2.5 वर्ष झाले चालू केलं. आईवडील तर शेतीच करतात. ते गरीब कुटुंबातली खेडेगावातून आलेली आहे. पहिल्यांदा दोन वर्ष तर झाल्या सुरुवात करून. पहिल्यांदा एवढं काही माहीत नव्हतं. एक अटेम्प्ट दिला, त्याच्यात 1 मार्काने राहिले. खचले होते, तुटले होते, पण जिद्द होती की नाही करून दाखवायचं, व्हायचं. कोणीतरी घरातलं पाहिजे, ही घरच्यांची इच्छा होती की सरकारी जॉबला कोणीतरी पाहिजे. पण पोलिसाची जॉब पाहिजे ही माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं. अकॅडमीनी सुद्धा खूप सपोर्ट केला. अकॅडमी 6-7 महिने झालं होते मी. खूप सपोर्ट केला अकॅडमीने. स्टाफसुद्धा खूप छान आहे अकॅडमीचा. आणि आज 1-1.5 महिना झाला रिझल्ट लागून. आता थोड्या दिवसात ट्रेनिंग होईल, ट्रेनिंगला जाईल. 9 महिने ट्रेनिंग झाल्यावरती मग ते सुद्धा आपल्याच जिल्ह्यात होऊन गेले पोलीस. परिवारामध्ये कोणीही ह्या सेवेमध्ये नव्हते. हां, नव्हतं. पहिली मुलगी म्हणून या ठिकाणी आता सेवेमध्ये रुजू होणारे आहे. पूर्ण गावामध्ये ज्यावेळेस माहिती पडलं की तू या ठिकाणी पात्र ठरलेली आहे, तू निकालामध्ये ज्यावेळेस माहिती पडलं की पास झालेली आहे, पूर्ण घरामध्ये आणि पूर्ण गावामध्ये काय वातावरण होतं? पहिलं तर पेपर 2-3 दिवसावर आला. खूप घाबरले होते. एक मनात भीती वाटायची की नाही आता हा पेपर झाला, पेपर चांगला गेला तर आपण सक्सेस होणार आहे. नाही झाला तर परत पुन्हा करावं लागेल, सगळं तुटल, सगळे स्वप्न तुटल. घरच्यांना खूप स्वप्न दाखवून ठेवली होती की नाही आपण ह्या वर्षी तर होणारच आहे. पण पेपर जर अवघड गेला, तिथं जर खचले तर काय होईल याची भीती होती. पेपर दिला, पेपर देऊन आले. पेपर तर सगळ्यांचा अवघड गेला, तर पेपर साधारण अवघडच होता. पेपर देऊन आले, पेपर वगैरे आन्सर की चेक केली, म्हणले हां होती, टोटल होती आहे. घरी कॉल करून सांगितला होतंय काम, पण फिक्स होतंय असं नाही, पण होईल म्हणतात. 2-3 दिवस गेले, रिझल्ट लागला. म्हणजे मेन रिझल्ट नव्हता लागला, फक्त रिझल्ट लागला होता. तसं म्हणतात नाही होतंय तुझं काम, होईल, टेन्शन नको घेऊ, होईल. घरच्यांना सांगितलं होतंय. 2-1.5 वर्ष पूर्ण मोबाईलपासून दूर राहिले. मोबाईलचा काहीच वापर नाही केला. घरच्यांसंगच फक्त संपर्क ठेवायचे. पूर्णपणे मोबाईल बंद केला. नातेवाईक कोणाचं नसतं. नातेवाईकांनी काही एवढं कॉल वगैरे कधी आधी विचारलं सुद्धा नाही. पण ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी नातेवाईक एवढे 2-3 वर्ष कॉल नव्हते केले, तेवढे 2 दिवसात नातेवाईकांनी कॉल करून विचारले. आधी कोणीच विचारलं नव्हतं. मुलीला अशा ठिकाणी स्पर्धेमध्ये पाठवणं म्हणजे कोण हिंमत करत नाही, पण ती हिंमत तुमच्या पूर्ण परिवाराने दाखवली, त्या मुलीच्या आईने दाखवली आणि त्याचं यश आज मिळाले. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. काय सांग? त्याचं हेच खरं म्हणलं तर तिच्या वडिलांना आहे. कारण तिच्या वडिलांनी कष्ट करून मग हे केलं. दबाव होता परिवाराचा की मुलीला कशा पद्धतीचं अशा ट्रेनिंगमध्ये पाठवायचं, कारण तुमच्या परिवारामध्ये अद्यापर्यंत तुम्ही कोणीही असं मुलींना बाहेर पाठवलं नव्हतं, पण तुम्ही हिंमत दाखवली आणि त्या हिमतीला मुलीनं यश प्राप्त करून दाखवलं. आज तुमच्यासमोर ती वर्दी घालून थांबलेली आहे. काय वाटतं? चांगलं वाटते. ती शिकली आणि तिने त्याचा ध्यासच होता का मला पोलीस व्हायचं. पप्पा तुम्ही काही करा पण मला पोलीस करा. तर म्हणलं मग कर. कशा पद्धतीचा हा जो तुमचा संघर्षमय प्रवास होता, एकीकडे परिवाराची जबाबदारी, दुसरीकडे तेवढीच जबाबदारीने ज्या पद्धतीचं तुम्ही हे यश मिळवलेलं आहे, काय सांग? 4 वर्ष झालं माझा हा प्रवास सुरू होता. तर मला माझ्या दोन्ही फॅमिलीकडून भरपूर सपोर्ट मिळाला. मागच्या वर्षी 2 मार्कने वेटिंगला असल्यामुळे रिझल्ट गेलता. मग शिवचैतन्य अकॅडमी जॉईन केली. तर 1 वर्षात माझा रिझल्ट बसला आणि परिवाराच्या मिळालं साथीने आणि गुरुजन वर्ग यांच्यामुळे हा प्रवास मिळाला. एकीकडे पाहायला गेलं तर मुलांची जबाबदारी तेवढीच
आईवडिलांची इकडे जबाबदारी सांभाळतात, त्याच्यामध्ये इकडे पतीची सासरवाडीची पूर्ण जबाबदारी सांभाळत असताना अशा पद्धतीचं यश संपादन केलं, नक्कीच याच्यासाठी एक पाठबळ खूप गरजेचं असतं आणि पूर्ण परिवाराचं तुम्हाला पाठबळ मिळालेलं आहे, काय सांगा? हां, मला माझ्या पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट होता. खास करून माझी सासरची फॅमिली त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळं मी आज इथपर्यंत पोहोचले. आणि माहेरच्यांचा पण खूप सपोर्ट होता. मी इथं 1 वर्ष असताना माझ्या चुलत्यांनी मला सांभाळ केला आणि इथं या पदावर आज पोहोचले. तर माझ्या मुलाचा याच्यात सगळ्यात जास्त संघर्ष आहे. त्यांनी 4 वर्ष माझ्यापासून लांब राहून तो मला साथ देत होता. तुम्ही चालायला सुरुवात करा. होय, तुम्ही चालायला आता सुरुवात करा. जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा मी झोपत होते. पहाटे 3ला रिझल्ट लागलेला आणि मला माझ्या मिस्टरांचा कॉल आला, पण मी काही सायलेंट मोबाईल असल्यामुळे रिसीव्ह केलं नाही. तर माझ्या वहिनींच्या याच्यावर कॉल केला यांनी की तिला उठव की तू पोलीस झाली म्हणून आता. आणि मग तेव्हा मी म्हटलं थांबा मला एकदा चेक करून द्या. तेव्हा मी चेक केले, तेव्हा आनंद गगनात मावण्याचा असा. क्वालिटी म्हणजे राज्यशास्त्र आपण ज्याला म्हणतो, अतिशय सुंदर विषय चालू घडामोडी असेल हा विषय अतिशय सुंदरतेने मुलांपर्यंत ते पोहोचवत असतात. सरांचा देखील सन्मान म्हणजे स्वतःबद्दल प्राऊड फील होते की आपण आपल्या घरच्यांच्या त्यांना काहीतरी प्राऊड फील होईल असं आपण काहीतरी काम केले. अमोल फडतरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी या परिश्रमाच्या मागे तेवढीच तुमचा सुद्धा परिश्रम आहे. तुम्ही जो विश्वास दाखवला तो विश्वासात सार्थ झालेला आहे, काय सांगा? हा, खूप आनंदाचा क्षण आहे आज, कारण आज सन्मान होते आमचा शिवचैतन्यकडून. आणि शिवचैतन्याने ह्या वर्षी 100हून अधिक विद्यार्थी पोलीस दलात पाठवलेले आहेत महाराष्ट्रासाठी. आणि आम्हाला फार आनंद होत आहे. आमचाही एक विद्यार्थी त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड झालेली आहे आणि या ठिकाणी आमचा सन्मान झालेला आहे. फार आनंद होत आहे. आमच्या मिसेसचा पूर्ण गावाने आमचा त्या काळी सत्कार केला आणि पूर्ण गावकऱ्यांनी त्या ठिकाणी आमचा सत्कार केला. मुलगी या ठिकाणी पोलीस झालेली आहे, काय सांगा? अतिशय आनंदाचा क्षण आहे. पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस शिवचैतन्य अकॅडमीत आलो तर ते म्हणले बाबा पैशाची काय चिंता करू नका, मुलगी तुमची करायची इच्छा आहे ना, ॲडमिशन घ्या काय. आणि शालेय जीवनापासून ती हुशार होती चांगली आणि होतकर होती, मेहनती होती. त्यांनी यश खेचून आणलं. तुमच्या परिवारामध्ये पहिलीच पोलीस अधिकारी आहे? हां, पहिलीच मुलगी आहे. काय सांगा? तुम्ही साक्षी आहेत, सगळ्यांच्या समोर या पद्धतीचा सन्मान झाला. हा, धनश्रीने जे यश संपादन केलं आहे त्याच्या बघून आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि तिला पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देऊ. माझं नाव कैलास भाऊसू खोमणे, वरवण तालुका दौंड, जिल्हा पुणे माझं गाव आहे. शिवचैतन्य अकॅडमीमध्ये मी 2 ते 3 वर्षे कार्यरत होतो. खडतर प्रवास करून म्हणजे मेहनत करून मी भरती झालो. मुंबई महानगरपालिका म्हणजे मुंबई फायर ब्रिगेडमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. कशा पद्धतीचा परिवाराचा जो पाठिंबा आहे तो कसा मिळाला? आईवडिलांचा मजुरीच व्यवसाय आहे, पण त्यांचा एवढा पाठिंबा मिळाला की त्यांचं कष्ट पाहून पुढं तेच मला पुढं हे झालं 100%. कारण की गावखेड्यामध्ये कसं सुविधा वगैरे कमी राहतात. आम्ही पण गावखेड्यामध्येच होतो. आम्ही तिकडनं इकडं अपडाऊन करून शिवचैतन्य अकॅडमीला येऊन रोजची रोज ट्रेनने प्रवास करून आम्ही क्लास केले आणि भरती झालो. आपण पूर्ण परिवारामध्ये प्रथम आता सरकारी नोकरीमध्ये लागणारे पहिले तुम्ही आहेत, त्याच्या अगोदर कोण होतं? नाही, सरकारी नोकरीमध्ये लागणारा मी पहिलाच आहे आमच्या कुटुंबामधला. याच्या अगोदर कोणी नव्हतं. ज्या वेळेस पती असो एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेत असतो तर तेवढाच पाठबळ आणि एक हिंमत देण्याचं काम हे पत्नीचं असं ते तुम्ही केलात आणि एक विश्वास दाखवलात आणि त्या विश्वासाचा आज चीज झालेला आहे, काय सांगाल? असं सांगू शकते सर की म्हणजे त्या जे पण म्हणजे त्यांनी केलं आहे खूप स्ट्रगल असतात. असं वाटतं सगळ्या गोष्टी करणं सोपं नाही आणि कुठेतरी माझा पण सपोर्ट होता त्यांना. आणि असंच मी सांगते सगळ्यांना वाईफला की कुठेतरी त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आपला सपोर्ट असल्यामुळं ते म्हणजे पुढं जाऊ शकतात. आपल्यापेक्षा आईवडिलांचा पण सपोर्ट होता त्याच्यामुळं ते आणि त्यांचं खूप स्ट्रगल होतं ह्या गोष्टीमध्ये म्हणून ते समोर गेले. या यशस्वी विद्यार्थ्यांनीही संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेनं जाहीर केलं की आम्ही फक्त 1 रुपयात विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना घडवणार आणि जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार. संस्थेचा प्रामाणिकपणा आणि संस्कार यांचं दर्शन जेव्हा झालं
संस्थेचा प्रामाणिकपणा आणि संस्कार याचं दर्शन तेव्हा झालं जेव्हा विद्यार्थ्यांना जेवण देणाऱ्या स्वयंपाक व्यवस्थापकांचाही सन्मान करण्यात आला. कारण संस्थेचं मत स्पष्ट आहे, विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि स्टाफ इतकाच हात प्रत्येक सेवकाचा असतो. शिवचैतन्य अकॅडमीनं केवळ विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून दिली नाही, तर संघर्षातून उभे राहण्याची ताकद दिली आहे. आजचा हा सोहळा म्हणजे मेहनतीचा विजय, त्यागाचा गौरव आणि समर्पणाचा सन्मान होता. पाहुयात जागृत महाराष्ट्राचा हा विशेष रिपोर्ट.